राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभाग जो आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागाअंतर्गत पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, त्याचबरोबर इतर ज्या विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात यामध्ये पाहू शकता निराधार ज्या दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी एक नवीन योजना, दोन नवीन योजना या लॉन्च करण्यात आली आहेत। अत्यंत आनंदाची बातमी आहे। पाहू शकता या नवीन योजना ज्या आहेत यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ जो आहे हा डायरेक्टली मिळणार आहे। तर यामध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, काय काय कागदपत्र आवश्यक आहेत, त्याच्यामध्ये लाभ काय काय आहेत या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे। तर पाहू शकता हे संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे या योजनेअंतर्गत जे विविध लाभार्थी लाभ घेत आहेत यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू होत आहे। तर या डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे, कारण यामध्ये पाहू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या शेवटला असणार आहे। तर आपण पहिल्यांदा डिटेलमध्ये योजनेसंदर्भातली माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात। काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती त्यामध्ये दर्शवण्यात आली आहे, ती सुद्धा जाणून घेऊयात। तर पाहू शकता यामध्ये जी पहिली योजना आहे यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, दिव्यांग स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग ही लॉन्च करण्यात आली आहे। ही नवीन योजना आहे। पाहू शकता दिव्यांग युवक युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण या योजनेमार्फत दिलं जातं। त्याच्यानंतर प्रशिक्षणानंतर सरकारी प्रमाणपत्र जे आहे हे दिलं जातं। प्रशिक्षण विषय काय काय असतात पाहू शकता यामध्ये प्रशिक्षण विषयामध्ये संगणक असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, शिवणकाम, ब्युटी पार्लर आहे, पॅकेजिंग आहे, प्लंबिंग आहे, टेलरिंग इत्यादी कामं जी असतात, इत्यादी व्यवसाय जे आहेत याचं प्रशिक्षण दिलं जातं। आता प्रशिक्षणाचा कालावधी हा किती असेल पाहू शकता, तर 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा हा प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे या योजनेअंतर्गत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रशिक्षणादरम्यान पाहू शकता जे लाभार्थी असतील, उमेदवार असतील, यासाठी युवक युवती असतील त्यांना स्टायपेंड जो आहे भत्ता, दरमहा स्टायपेंड हे दिलं जातं। तर या पद्धतीने दिव्यांग कौशल्य विकास योजना ही लॉन्च करण्यात आली आहे। आता यासाठी महत्त्वाची कागदपत्र काय काय लागणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। दुसरी योजना सुद्धा आपण जाणून घेऊयात। पहिल्यांदा दुसरी योजना समजा पाहू शकता आता तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात, तर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे। तर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही जे कर्ज आहे अल्पमुदतीचं कर्ज जे तुम्ही घेऊ शकता अल्प व्याजदराने, सगळ्यात कमी व्याजदर जो असतो या कमी व्याजदरामध्ये हे कर्ज जे आहे उपलब्ध करून दिलं जातं महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत। तर पाहू शकता यामध्ये दिव्यांग स्वावलंबन निधी व्यवसाय कर्ज योजना ही सुरू झालेली आहे। यामध्ये लघु उद्योग, छोटा व्यवसाय, दुकान, सर्व्हिस सेंटर, त्याचबरोबर कार्यशाळा सुरू करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज जे आहे दिलं जातं। यामध्ये तुम्ही 10,000 पासून ते 50,000 पर्यंत कधी कधी पाहू शकता तर तुमची अपंगची जे पर्सेंटेज आहे, दिव्यांगांचं पर्सेंटेज जास्त असेल तर 1 लाखापर्यंत सुद्धा कर्ज जे आहे अशा लाभार्थ्यांना दिलं जातं। यामध्ये शासनाकडून व्याज जे आहे, सवलत जी आहे, सबसिडी दिली जाते। म्हणजे व्याज सगळ्यात कमी असतं, शासनामार्फत सबसिडी, व्याज सवलत यासाठीची उपलब्ध असते। लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी जे प्रशिक्षण मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा यामध्ये मोफत दिलं जातं। तुमचा जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठीचं प्रशिक्षण किंवा तुमचं मार्गदर्शन जे आहे या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिलं जातं। आता ह्या ज्या दोन्ही योजना आहेत, तुमचं अर्ज करायचा असेल तर काय काय कागदपत्र आवश्यक आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात। तर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट जे आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र हे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे तुमचा ओळखीचा पुरावा, आधार कार्ड आवश्यक आहे। तिसरं म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र, जर तुम्ही शैक्षणिक जी ट्रेनिंग जे आहे सर्टिफिकेट त्यासाठी अर्ज करताय तर शैक्षणिक प्रमाणपत्र, त्याचबरोबर योजना जी आहे यामध्ये तुम्हाला कर्जाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तुमचे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत ते देणं आवश्यक आहे। त्यानंतर न पाहू शकता रहिवाशी दाखला असेल, बँक खात्याचं पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि त्याबरोबर उत्पन्नाचा जो दाखला आहे यामध्ये
जे वैध अधिकाऱ्याने जाहीर केलेला तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा असणं आवश्यक आहे. जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढू शकता. तर या पद्धतीने हे कागदपत्र जे आहेत या सगळ्या दोन्ही योजनांसाठी आवश्यक असणार आहेत अर्ज करण्यासाठीचं. त्याचबरोबर अर्ज कुठं करायचा आहे तर पाहू शकता जे ट्रेनिंग जे आहे प्रशिक्षण कार्यक्रम यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट ऑफिस या ठिकाणी जाऊ शकता. जिल्हा उद्योग केंद्र जे आहे DIC किंवा सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर तुम्ही माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महापरिषद जो प्रशिक्षण केंद्र आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. स्किल डेव्हलपमेंट सोसायटी या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता, चौकशी करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही जर अधिकृत जी वेबसाईट आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग तर यामध्ये तुम्ही योजनांबद्दलची माहिती पाहू शकता. दिव्यांगांसाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत यामध्ये योजनांबद्दलची माहिती, अर्ज करण्याची प्रोसेस याबद्दलची माहिती ही देण्यात आली आहे, ती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी राज्य शासनाची जी स्वतंत्र वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया उपलब्ध आहे. दिव्यांगांसाठी विशेष योजना असून पाहू शकता फक्त दिव्यांग लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. तर या पद्धतीने ही महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पद्धतीने तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. परत एकदा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. परत पाहू शकता तुम्ही आपण पाहिलं नसेल तर कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आहे दिव्यांग स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग. यामध्ये दिव्यांग युवक युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणानंतर सरकारी प्रमाणपत्र मिळतं. यामध्ये प्रशिक्षण विषय संगणक, मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पॅकेजिंग, प्लंबिंग, टेलरिंग इत्यादी असतं. त्यानंतर पाहू शकता प्रशिक्षण कालावधी हा 3 महिने ते 1 वर्ष दरम्यानचा असतो. प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला स्टायपेंड जे आहे भत्ता हा सुद्धा दिला जातो. त्याचबरोबर दिव्यांग स्वावलंबन निधी, व्यवसाय कर्ज योजना जी आहे, लघुउद्योग, छोटा व्यवसाय, दुकान सर्व्हिस सेंटर, कार्यशाळा सुरू करण्यासाठी अल्प व्याज दरानं कर्ज दिलं जातं. 10,000 ते 50,000 कधी कधी 1 लाखापर्यंत. शासनाकडून यामध्ये व्याज सवलत जी आहे सबसिडी दिली जाते. लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. कागदपत्र काय काय लागणार आहे तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र, मेडिकल डिसेबिलिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक खाता पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि पाहू शकता कर्जासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमचा मागितला जाऊ शकतो. अर्ज कुठं करायचा आहे तर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, या ठिकाणी जाऊ शकता किंवा सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा प्रशिक्षणासंदर्भातली माहिती जारी करण्यात आली आहे. ज्या विविध योजना आहेत या ठिकाणी चेक केल्या जाऊ शकतात. शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहेत याची माहिती ते चेक करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा देण्यात आली आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्य शासनाची महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी जी स्वतंत्र वेबसाईट आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या ज्या विविध योजना आहेत या विविध योजनांचा लाभ जो आहे हा घेतला जाऊ शकतो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी मुख्यत्वे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी ह्या चांगल्या पद्धतीच्या योजना सध्या उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र लाभार्थी या पद्धतीने पाहू शकतात. दिलेल्या जी वेबसाईट आहे त्याद्वारे अर्ज करू शकतात. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा रोजगार कार्यालय तुम्हाला लागेल ती मदत जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला देईल आणि त्या पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही रुजू होऊ शकता. मुख्य म्हणजे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये स्टायपेंड, विद्यावेतन सुद्धा भत्ता जो आहे हा दरमहा दिला जातो. जेवढ्या वर्षासाठीचं जेवढ्या महिन्यासाठीचं प्रशिक्षण असेल त्या पद्धतीने. तर पाहू शकता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी या विविध योजना ज्या आहेत राज्य शासनामार्फत राबवल्या जातात आणि मुख्य म्हणजे ह्या योजना तुमच्यासाठी असतात. तुम्ही लाभ घेणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने महत्त्वाची अपडेट आपण दिलेली आहे. या संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्या आहे या योजनेसंदर्भात, त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी दिव्यांग जे बांधव आहेत यांच्यासाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या संदर्भातल्या सगळ्या डिटेलमध्ये महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.